तर यो माझा मित्र केतन आताच वाऱ्याजवळची बैल घेऊन आले आणि निघाले आम्ही आता त्यांच्या शेतावर. शेमट्यावरच्या शेतात ना आज बेर काढायचे आहे. 3 प्रकार असतात ना नांगरणीचं, फोर, बेर आणि एक चिखल. तर आज बेर काढायचा आहे. फोर झाले म्हणजे माती फोडली जाते पहिल्याच नांगरणीला. आज बेर कशी काढतात ते आपल्याला देखावला भेटेल या निमित्ताने. हो काय, पाठचो कालो बैल आहे ना तो जाम रागीट आहे बोलते. त्याला सांभाळून ठेवायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे एक छोटीशी रिस्क घेऊन आले मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी. आहेत ना शेतात सुरुवात होतात. आमचा बोकाडीवरचा एरिया आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे एक शेती, आपल्या कोकणांची शेती. माझा वर्गमित्र आहे केतन, त्याच्यासोबत मी आलोय. हे बेजणी आधी आपण आतमध्ये जाऊयात. आत्ताच देखलाव की 2 बैल घेऊन नांगरणीसाठी घेऊन चाललाय. तुम्हाला सांगला पण की बेर काढायची आहे आज. तर मी एक जातीने कोली आहे, पण आता पावसात नाही ना आपले बोटी वगैरे बंद असतात. आणि मी गावचे व्हिडिओज बनवत असतं, जे आपले जुनी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना माहीतच असेल. तर बोटी वगैरे बंद आहेत, त्यानिमित्ताने मी आज शेतावर आले. शेती कशी केली जातं मी पहिले आहे ना माझा मित्र वैभव, त्याची आठवण येते आज. त्याच्यासोबत मी शेतावर वगैरे जावचो. मस्त मी मजाक मस्ती वगैरे करून घरा यायचो. पण आता काही मित्र पण राहिलं नाही जास्त आणि बरेच वर्ष मी शेत पण देखला नाही. तर यावर्षी एक नवीन एक्सपिरियन्स घेण्यासाठी आले. आमची कोली लोक आहेत ना, त्यांची पहिले शेती असावची, पण आता कोणाची शेती नाही राहिली आमच्या कोलीवाड्यात. तरी बाकीच्या गावात ना काही असतं. मी पाबरा कोलीवाड्यात वगैरे देखलेली की त्यांची शेती पण होती, ती शेती पण करावचं. आता करतात का नाही माहिती नाही. आणि वर्षानुवर्ष हे आपण अनुभवात येते की लोक शेती भरपूर कमी करत चालल्यात. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी शेती पण भरपूर कमी होत चाललं. हे पक्षी ते का किती मस्त वाटते. मस्त मन प्रसन्न करून टाकलं. ऐसे पक्षी पण देखावला भेटतील आज तुम्हाला पण. पाण्याने भरली शेता. तर असं एक छोटंसं अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल, शेवटपर्यंत देखा. तर आता जोकार अटकावलंय बैलांच्या वरती. तर तिकडचा बैल जामूचा गाव आहे. केतनला पण काही नाही. दुसरं बैल नाही नांदत, कालचं नांदत, दुसरं आहे. आणि ही शेती सगळी काही तू एकट्याने केलीस? सगळ्या एकट्याने सांभाळलास? जाम कष्टालो केतन, म्हणजे लहानपणापासून. फक्त त्याची आई जोडीला असते आणि तो. इथली कुठला शेत आहे तुझा? अच्छा, तो खाली एक आहे, हा एक आणि हा एक छोटासा. आता तिन्ही पण शेतात नांगरणी करायची आहे ना?
ही आता थोडीशी दार आलेली आहे, ती खणून काढायची आहे आणि या शेतात पूर्ण लावायची आहे. या केतनच्या शेतांची दार आहे. आणि ते काय या एक आणि इकडे एक आहे. ही शेता वसार पडलेली आहेत बरीचशी, म्हणजे कोण शेतीच नाही करत अनवरनं. किती किती वर्ष वसार आहे ती? हा हा ना. तुम्हाला थोडंसं शेतांचं एक रिअल एक्सपिरियन्स द्यायचा प्रयत्न केला. आता मस्तपैकी एक शांत डबका आहे पाण्याचा आणि झाडं देखा किती मस्त लाईन येतात बांधावर. तर ही देखा केतनची आई पण आली. हो चला, तुम्ही कुठे जाय? तुम्ही कशाला आल्या? आराम करायचा घरी. हो हो हो, फोटो नको पारा. आता किती बैल आहेत तुमचं तरी पण? हा हा. बोलते का? बायका यायच्या आमच्या कोलीवाड्यातला ना. मी आमचा असायचो, माझा बापच मोपला. मग मी त्यांना द्यायची ती माझी, तो त्यांना बोलवायची. नांग्या बुवाची आईस चौतीस आईशी होत्या त्या जेवण खावण करायचे. माझ्या आईशी काय जायची, काय करायला जायची, गावाय यायची ना. जेवण बिवण करायची ना. माझी आधीच डिलिव्हरी करायला जायची. अच्छा. गावात ना कुठं मानगावापासून कुठं यायची मुद्द्यापासून जायची.
आम्ही लहान लहान आम्हाला बारगायला असायचे म्हाताऱ्याच्या जवळ. आता होई आहे ते नाही व्हायचं काही तरच करताय. बरेचसे पक्षी आहेत ना लगेच उडून पळून जातात. भरपूर प्रकारचे पक्षी आहेत ते. आणि तलाव देखा किती मस्त ते बनवले या स्पेशल प्राण्यांना पाणी पिवासाठी. गाई गुरं म्हशी त्यांच्यासाठी. आणि इकडे छोटे छोटे कंपाऊंड पण बनवलेले आहेत झाडांसाठी. आवार आवार वेगळा आता मस्तपैकी गावठी मिरच्यांची झाडं लावलेली आहेत. साड्या छोटासा मस्तपैकी शेत बनवलंय. घार घार उडतंय गेली. इकडं अशोक मामा एक गावात करतायत वाटते. ही सगळी शेतं तुमची आहेत. काय काय शेतं केलीत नाही वाटते. अच्छा करायचे आहेत. आता काय करताय हे तुम्ही. आता हे कचरा आहे ना, कचरा काढून साईडला टाकायचं. मग परत तास केला की परत त्याच्यावरती भात लावणार. ते रोप केलेत ना, ही रोप उपटणार अशा. हा ही दार ना, दार बोलतात त्याला. डाळ काढून ते मूठ बांधून नंतर मग एकीकडे लाईट सुरुवात घ्यायला लागते. आहेत ना तत्पर्यंत पूर्ण ही नाचणी आहे. तर केतनची आई दे का दार खणत आहे. मंदाच ऊन मंदाच सावली चालूच आहे सूर्यदेवाचा. हे देखा कशी बांधून ठेवते मस्त. अशी बांधून ठेवायची असतं काय. हा नंतर लावायची. हे आता कुठं कुठं ठेवणार ही. हा धावायचं असं सगळं जमा करायचं, धावायचं ना मग सगळे टाकायचं लावायचं. अच्छा हो. आजीच्या जोडीला थोडासा आपण पण हे लहानपणापासून येतो ना तुम्ही पण. मूठ खणला असं बांधायचं असतं काय. असं बांधायचा ना, अंगठा द्यायचा ना, टाचा खावायचा. अच्छा ना. ही मूठ खणली. एक खणली. ह्याला कोत्यार बोलतात. अच्छा हा गावात हा भात. मी आता तुम्हाला सांगशील नाही, मला सांगशील नाही ना, सांगाय कुठे गेली. एक आठवण राहील आपल्याकडे. सांगत ना हा कोत्यार. विसरणार नाही तुम्हाला. कुठं फोटो दाखवला असं ना. ही बाबू लैवी. लैवी तो कसा काय ओळखायचा. तो कसा काय ओळखायचा. ही लैवी.
ही लवी ना हा कोतेर. अच्छा. ही लवी हम्म. शेतातली. चिपट आहे. शेतकरी माणसा. रोज भिजताव. आता आहे हा गावात सगळीकडे असं झालं तर गावात असं लावा. हा सगळा मालावर आहे ना तसा गावात त्यावर उपसला. तुम्ही आलं नसतं तर त्या आला असा गावात. तर हे देखा मावशी पण आल्यात आता जोडीला. शेतछाप करा. जेवण पण मस्त घेऊन आल्यात. जेवण घेऊन आले ते मावशी काकांसाठी. गवत आहे तो होणारच. नको नको पियालो पाणी. चंद्री मावशी पण आले शेतावर. शेतावरची काम आपली मांग मज दुखणारच. हो काय. हातच दे का खाडी पण आहे आमची. या खाडा पाणी आहे. या बांधाच्या खालच्या बाजू पूर्ण खाडी चालू होते. हा आजी सांगते की आता मावरा भेटत म्हणून. तर केतनची आई पण देखा आली जेवण घेऊन त्यांच्यासाठी. आलो आलो. तर मस्तपैकी टोपल्यात भरून पाण्याच्या बाटल्या आणि बाकीचं जेवण आपण देखूच आता. तरी केतनची आई आणि तिकडं जी गवत काढते ना ती केतनची आजी. तर या देखा पहिला तर छोटासा शेत नांगरून जायला, नंतर या पण जायला थोडासा रेले आता. आणि जेवण घेऊन आली मावशी. देखा सकाळचं 11 वाजल्यात. शेतकऱ्यांचं जेवण देखा पान आहे, कुराचं पान नाही. आणि भाकरी आणले आणि भात आहे आणि बिरडा आहे. हिरडा पण बोलतो आम्ही. ही देवका मावशी. आनंदी आजी. मुगाची आमटी पण आणलंय. चवली ना मटकी मूंग किंवा मटकी बोलतात. हे काय देवाला दिलेला शेतावर दिलेला ना. मग देवलाच नाही देवलाच. जत्रा असते ती बरोबर. लावणीची जत्रा असते तेव्हा चिकन बनवलेला. उपास आहे काय. जेवून झाले आमचा.
नारळ ते आणले ते देवासाठी हो. मनसावासाठी लावणीला सुरुवात करायच्या आधी नारळ देणार. हे का आता बेर करून झाली ना का तर लावणीला सुरुवात करायची आहे खालच्या शेतात. तिथं हातात बघू